नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जे काही वॉटर सोल्युबल खतं आहेत, त्याच्यातले काही 3-4 प्रकार बघितले आहेत आणि आता उर्वरित काही 2-4 प्रकार आपण आज बघूया. जे वॉटर सोल्युबल जे खतं आहेत, तर कुठली ग्रेड केव्हा वापरले पाहिजे यावर आपण जे आहे एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज त्याच्यातला दुसरा पार्ट जो आहे हा बनवत आहे. कारण एकाच व्हिडिओमध्ये जर सगळे वॉटर सोल्युबल खतं घेतली असती तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून तो व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी जे आहे आपण तो 2 भागामध्ये जो आहे डिव्हाइड केला होता. तर त्यातला एक दुसरा जो भाग आहे तो आपण आज बघूया. जे 2-3 जे खतं आहेत अजून वॉटर सोल्युबल जे रेग्युलर वापरले जातात, त्यांच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. तर मित्रांनो, आजच्या शेड्यूलमधली जी ग्रेड आहे पहिली, ती म्हणजे 05234. तर मित्रांनो, 05234 जी आहे ही वापरण्याची जी योग्य वेळ जी आहे ते मित्रांनो, ती म्हणजे तुमचे झाडामध्ये थोडक्यात झाडाची जी वाढ आहे किंवा जी ग्रोथ आहे ही ग्रोथ पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला त्या झाडापासून फूल घ्यायचं असतं किंवा फळ घ्यायचं असतं, त्या स्टेजपासून आपण जी आहे ही 5234ची जी आहे ही ग्रेड वापरण्यासाठी चालू केली पाहिजे. जसं की आता तुमच्या झाडाची ग्रोथ जास्त होत असेल तर आणि तुम्हाला जर तिथून फुलकळी घ्यायची आहे किंवा फळ घ्यायचं आहे तर तुम्ही तिथे 5234चा जो आहे हा वापर चालू केला पाहिजे. तर 05234मुळे काय होतं मित्रांनो, झाडाची जी अतिरिक्त जी काही वाढ आहे ही वाढ पूर्णपणे थांबवले जाते. पूर्णपणे म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी ते ब्रेक देतं. 100% तर काय थांबू शकत नाही. कारण जर झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर जास्त होत असेल तर ती ग्रोथ काही प्रमाणात थांबवण्याचं बऱ्यापैकी ते काम करतं. आणि तिथे जे आहे तुम्हाला बऱ्यापैकी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ जी आहे ती करून देण्याचं काम करतं. म्हणजे थोडक्यात जे आहे फुल काढण्याचं काम, कळी काढण्याचं काम जे आहे हे 5234 आहे ते करतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फुलाची संख्या झाडावर वाढवायची आहे, त्यावेळेस आपण 05234 ह्या ग्रेडचा वापर जे आहे आपण हा चालू केला पाहिजे. ज्यामुळे आपल्याला जी अतिरिक्त वाढ आहे ती वाढही थांबेल आणि तुम्हाला फुल किंवा फुलकळीही भेटेल. त्यासोबतच फळांचा विकास करण्याच्या अवस्थेमध्येही तुम्ही ही ग्रेड वापरू शकता. फळ विकास अवस्थेमध्येही या ग्रेडचं काम खूप छान आहे. खूप चांगल्या पद्धतीनं फळांचं जे आहे साईज करून देण्याचं कामही करतं. त्यासोबत मित्रांनो, सेटिंग करून देण्याचंही बऱ्यापैकी हे मदत करतं. ज्यावेळेस फुलकळी असते किंवा निघते तर त्या फुलकळीचे रूपांतर फळामध्ये करून देण्यासही बऱ्यापैकी हे आपल्याला मदत करतं. त्यासोबतच मित्रांनो, जे काही निघणारं फुल आहे त्या फुलाचा देठ मजबूत करण्याचं कामही 05234 हे बऱ्यापैकी करतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला जे आहे फुलकळी काढायची आहे किंवा तुमच्या झाडाची अतिरिक्त वाढ होत आहे, अशा वेळेस तुम्ही 05234चा वापर करावा. याचाच वापर मित्रांनो आपण स्प्रे मार्फतही करू शकतो आणि ड्रिप मार्फतही करू शकतो. तर यानंतर जे आहे पुढची ग्रेड आपण बघूया, ती म्हणजे 06020. तर मित्रांनो, 06020मध्येही फॉस्फरस हा आपल्याला अधिक प्रमाणात जो आहे दिला जातो. म्हणजे थोडक्यात 60% आपल्याला जे आहे फॉस्फरस मिळतो. त्यासोबत 20% आपल्याला जो आहे पोटॅश मिळतो. यामुळे काय होते मित्रांनो, ही ग्रेड तुम्हाला ज्यावेळेस जास्तीत जास्त फुलधारणा झाडाकडून आपल्याला ज्यावेळेस करून घ्यायची असते, अशा वेळेस आपण ह्या ग्रेडचा आहे जो वापर केला पाहिजे. आणि यासोबत मित्रांनो, फॉस्फरस जास्त टक्केवारीमध्ये गेल्यामुळे जे काय आहे मुळाची जी वाढ आहे ही खूप वेगाने होते आणि मुळांची लांबीही वाढते आणि हायट्रूट झोन हा जास्त एरियामध्ये ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे जे आहे मित्रांनो, खालून जे आहे न्यूट्रिएंट अपटेक होण्यासाठी झाडाला जास्त मदत मिळते. त्यामुळे 06020 ही ग्रेड ही खूप छान आहे. त्यासोबतच मित्रांनो, फॉस्फरस, आता सतत फॉस्फरस आपण काय म्हणतो मित्रांनो, फॉस्फरस म्हणजे ही झाडाची ऊर्जा आहे मित्रांनो.
झाडामध्ये सगळं कार्य सुरळीत चालण्यासाठी फॉस्फरसची आपल्याला जास्त आवश्यकता असते. कारण फॉस्फरस हे असं न्यूट्रिएंट आहे का हे तुमच्या झाडामध्ये फुलधारणा करून देणे, फळांचा विकास करणे, झाडांची जे काही हेल्थ आहे ही हेल्थ चांगली ठेवणे, थोडक्यात ऊर्जा पुरवण्याचं काम जे आहे हे आपल्याला फॉस्फरस हे करत असतं झाडामध्ये. आणि फॉस्फरस शिवाय तुमचं कुठलंही कार्य झाडामध्ये चालणं कठीण आहे. तसं कुठल्याही एकाने चालत नाही, त्याला इतरही लागतात. पण फॉस्फरस हा बऱ्यापैकी मोठा भागीदार आहे त्यामध्ये. मित्रांनो, ह्या ग्रीडमुळे शेंडा काही प्रमाणातच थांबू शकतो, जास्त प्रमाणात नाही थांबू शकत. कारण याच्यामध्ये जे आहे पोटॅश लेवल जे आहे ही कमी असल्यामुळे शेंडाचं थांबण्याचं प्रमाण कमी राहील, पण फ्लावरिंगचं प्रमाण हे वाढेल. त्यामुळे जास्तीत जास्त फ्लावरिंग करायची असेल आणि शूट जर पळत नसेल तर तुम्ही ह्या ग्रेडचा वापर केला पाहिजे. कारण शूट थांबवण्याची कॅपॅसिटी ह्या ग्रेडमध्ये कमी आहे. कारण याच्यामध्ये जे आहे पोटॅश जो आहे हा कमी आहे. पोटॅश कमी असल्यामुळे तुमचा जो आहे शूट हा थांबणार नाही, शूट हा चालूच राहील. त्यामुळे तुम्हाला जर शूट जास्त असतील आणि शूट जर जास्त पळत असतील तर अशा वेळेस तुम्ही 05234चा वापर केला पाहिजे. आणि शूटचं प्रमाण जर कमी असेल तर तुम्ही 06020चा वापर केला पाहिजे. यामुळे तुम्हाला फ्लावरिंग जास्त होईल. तर यामध्ये पुढची जी ग्रेड आहे मित्रांनो ती म्हणजे 04247. तर मित्रांनो 04247 ह्या ग्रेडचा राजाही म्हणता येईल. कारण मित्रांनो ही जी ग्रेड आहे ही खूपच छान अशी ग्रेड आहे. आणि ही आपण 2 स्टेजमध्ये वापरू शकतो. दुसरी म्हणजे फ्लावरिंग स्टेज आणि पहिली म्हणजे फ्लावरिंग स्टेज आणि दुसरी म्हणजे जी फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज आहे तिच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तशी ही ग्रेड खूपच कॉस्टिंग आहे, महाग जाते हे वापरण्यासाठी. पण मित्रांनो याचा रिझल्टही त्या तुलनेत मिळतो. आणि यात काय होतं, बऱ्याच वेळेस मित्रांनो काही जमिनीमध्ये या ग्रेडचा रिझल्ट उशिरा येतो. एकाच ॲप्लिकेशनमध्ये रिझल्ट कमी जाणवतो. 2 किंवा 3 ॲप्लिकेशन करावं लागतं, त्याविषयीचा रिझल्ट जाणवतो. आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कन्फ्युजन असतं किंवा काही शेतकऱ्यांनी वापरलेलं असतं की आपण ही ग्रेड वापरल्यानंतर आपल्याला काही रिझल्ट आला नाही, एवढं महाग खत वापरूनही रिझल्ट आला नाही. तर मित्रांनो यामध्ये काय होतं, प्रत्येक न्यूट्रिएंटचं जे आहे वेगवेगळ्या जमिनीमध्ये कार्य करण्याची क्षमता जी असते ही वेगवेगळी असते. कुठलंही न्यूट्रिएंट किती फास्ट गतीनं काम करतं याच्यासाठी जे आहे तुमचा जमीन ही कारणीभूत असते. तुमच्या जमिनीमध्ये त्या न्यूट्रिएंटला अपटेक करून देण्याची किती ताकद आहे याच्यावरती डिपेंड असतं. तर बऱ्यापैकी काय होतं मित्रांनो, एवढी महाग असताना याचा जो वापर आहे हा योग्य पद्धतीने केला पाहिजे. आणि त्यासोबतच जे आहे आपण ह्या ग्रेडचा वापर करत असताना स्टेज आहे ती योग्य निवडली पाहिजे. इतर वेळेस देऊन एवढा मोठा खर्च करण्यात काही अर्थ नाही आहे. तर ही जी ग्रेड आहे 04247 याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, हिचा रिझल्ट एवढे खास काय येतात, तर याच्या मागचं कारण म्हणजे याच्यामध्ये असणारा तुमचा फेरस. हा जो फेरस आहे मित्रांनो, तर ह्या फेरसमुळे काय होतं की ही जी ग्रेड आहे ही झाडाला अपटेक करून देण्यामध्ये फॉस्फरसचे जे अपटेक करून देण्यास जास्त मदत करतं. कारण फेरस मुळे फॉस्फरस जे आहे हा जास्त गतीनं अपटेक केला जातो. थोडक्यात फॉस्फरसचं जे आहे वहन करण्यासाठी फेरस हा खूप मोठा रोल जे आहे हा निभावतो. कारण जसं की मित्रांनो पोटॅश अपटेक करण्यासाठी नायट्रोजन सोबत दिला तर फास्ट अपटेक होतो, किंवा मॅग्नेशियम सल्फेट सोबत दिल्यानंतर खूप फास्ट अपटेक होतो. तर जसं की पोटॅशियम सोनाईट आहे बघा. आता पोटॅशियम सोनाईटमध्ये जे आहे मॅग्नेशियम आणि पोटॅश विथ सल्फर एकत्र दिले असल्यामुळे ती ग्रेड जी आहे झाडाला ही खूप जबरदस्त पद्धतीने जे आहे अपटेक होतं आणि रिझल्टही तिचे खूप छान येतात. तसंच त्या पद्धतीने जे आहे हे फेरस अपटेक करण्यासाठी फॉस्फरस अपटेक करण्यासाठी आपल्याला फेरसची आवश्यकता असते. आणि तिथे कंपनीने जे आहे आपल्याला फॉस्फरस सोबत जे आहे आपल्याला फेरस दिलेला आहे, जेणेकरून जे आहे अपटेक जे आहे हे फास्ट व्हावं.
तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा करायची आहे आपल्या पिकामध्ये, त्यावेळेस आपण याचा वापर केल्यानंतर फॉस्फरस फास्ट गतीने अपटेक झाल्यामुळे जास्तीत जास्त ही फुलधारणा येते. सोबत फेरस असल्यामुळे झाडाला जे आहे हिरवळ जी आहे ही चांगल्यापैकी टिकून राहते. ग्रीनरी जी आहे ही खूप छान येते आणि ग्रीनरी चांगली राहिली तर क्लोरोफिल जे आहे हे चांगल्या पद्धतीने झाडामध्ये तयार होतं. त्यासोबतच मित्रांनो याचा वापर आपण फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्येही करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला फुलापासून फळ तयार झालेलं आहे आणि त्या फळाचा विकास करायचा आहे, त्यावेळेसही आपण ह्या ग्रेडचा वापर करू शकतो. ह्या ग्रेडच्या वापरामुळे जे काय आहे साईज मिळण्यातही बऱ्यापैकी आपल्याला जे आहे ही मदत मिळते. ज्यामुळे साईज ही चांगली होते आणि ग्रीनरी ही टिकून राहते. ह्या ग्रेडमध्ये किंवा ह्या ग्रेडबद्दल अजून जर बोलायचं जर ठरलं मित्रांनो, तर ही जी ग्रेड आहे, ज्या जमिनी चुनखडीयुक्त असतात, त्या चुनखडी युक्त जमिनीमध्ये जे आहे मित्रांनो, फॉस्फरस हा फिक्स होऊन जातो. तुम्ही टाकल्यानंतर त्याच्या जमिनीमध्ये गेल्यानंतर दगड होतो. तर तो दगड होऊ नये यामुळेच किंवा जमिनीमध्ये फिक्स होऊ नये यामुळेच कंपनीने जी आहे ही ग्रेड बनवलेली आहे. कुठल्याही जमिनीमध्ये याचा वापर केला तर याचा पुरेपूर जे आहे शेतकऱ्याला किंवा पिकाला त्याचा फायदा झाला. म्हणजे थोडक्यात म्हणायचं म्हणलं तर ज्या शेतकऱ्यांची जमीन चुनखडीयुक्त आहे, त्या शेतकऱ्यांसाठी ही जी ग्रेड आहे ही वरदान म्हणून काम करते. तसं जर पाहिलं तर मित्रांनो फॉस्फरस आणि फेरसचं जे आहे हे संयोग जुळत नसतो. तुम्ही जर इतर वेळेस जर फॉस्फरस आणि फेरस जर एकत्र दिला तर तो जमिनीमध्ये फिक्स होतो. दोन्ही एकमेकांसोबत फिक्स होऊन त्याचा दगड होऊन जमिनीत पडून राहतात आणि जमीनही खराब करतात आणि पिकालाही ते अवेलेबल होत नाही. तर मग बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येईल की जर हे जर एकमेकांसोबत जर जुळत नाहीत, हे फिक्स होतात, तर मग याच्यामध्ये कसं काय एकत्र दिलं? तर कंपनीनं त्या पद्धतीने जी आहे ती ग्रेड डेव्हलप केलेली आहे का जेणेकरून तुम्हाला जे आहे जमिनीत दिल्याच्यानंतर तो फिक्स होऊ नये. त्याचे जे आहे कंपाऊंड जे आहे त्या पद्धतीने बनलेले आहेत आणि ते जरी एकत्र असेल किंवा जमिनीत जरी एकत्र देत असाल, तर ते एकमेकांसोबत फिक्स न होता दोन्हीही तुमच्या झाडाला किंवा पिकाला जे आहेत हे चांगल्यापैकी उपलब्ध होतात. त्याची कोटिंग करून दिले असल्यामुळे त्या कोटिंगमुळे काय होतं मित्रांनो, ते एकमेकांसोबत एकत्र येत नाहीत आणि ज्यावेळेस आपण पाण्यामार्फत देतो किंवा पाणी सोडतो, त्यावेळेस ते अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही न्यूट्रिएंट जे आहेत हे झाडांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे जे आहे रिझल्ट या ग्रेडचा खूपच छान येतो. तर मित्रांनो आज आपण ह्या 2-3 ग्रेडचं जे आहे हा बघितले आहेत. यानंतरही एखाद्या कुठल्या ग्रेडवर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर आपण तुम्ही कमेंटमध्ये त्यावर सांगा की एखाद्या अमक्या-अमक्या ग्रेडवर व्हिडिओ बनवा. आपण त्या ग्रेडवरही व्हिडिओ बनवण्याचे जे आहे प्रयत्न करू. तर मित्रांनो व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. जेणेकरून जे काही आपला नवीन व्हिडिओ येणार आहे, त्या नवीन व्हिडिओची अ, नोटिफिकेशन तुम्हाला लगेच उपलब्ध होईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ जो काय आहे लगेच पाहता येईल. ज्यामुळे आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका मित्रांनो. आपण जे आहे मित्रांनो नेहमी जे आहेत बेसिक गोष्टीवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे जे काही नवीन शेतकरी आहेत त्यांना थोडीशी डाळिंब शेतीमध्ये मदत व्हावी. यासाठी आपण जे आहे व्हिडिओमध्ये जे आहे बेसिक गोष्टी ज्या आहेत याबद्दल चर्चा करतो. आणि त्यांना बारीक-बारीक गोष्टीची जे आहे माहिती देण्याचं जे आहे हा आपल्या व्हिडिओमधून आपण प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. जास्त काही वेळ न घेता असाही व्हिडिओ 15-16 मिनिटाच्या आसपास जात असतो आणि शेतकरी मोठा व्हिडिओ पाहण्यासाठी कंटाळतात आणि मग कमेंट करतात का व्हिडिओ हा छोटा असला पाहिजे. तर स्पष्टीकरण जर करायचं असेल तर थोडासा व्हिडिओ हा मोठाच होत असतो आणि मोठा व्हिडिओ पाहण्याची ही तयारी ठेवा. शॉर्टकटकडे जाऊ नका. शॉर्टकटकडे गेले तर मित्रांनो नक्कीच आपलाही शॉर्टकट होऊ शकतो. धन्यवाद.